4 दिवस सासूचे भाग 7 भविष्याचा निर्णय. सकाळी घरात प्रचंड तणाव. आज एकाच दिवशी 2 निर्णय होणार होते. आर्याचं करिअर आणि रोहनचं फ्युचर. एकाच घरात 2 स्वप्न आणि दोघांच्या मनात हजार भीती. सकाळची शांतता. आर्या टेबलजवळ बसली होती. कॉफी थंड झाली होती. रोहन तयार होत होता इंटरव्ह्यूसाठी. दोघं बोलायचं ठरवत होते पण शब्द सापडत नव्हते. शेवटी रोहन हळूच म्हणाला, बेस्ट ऑफ लक. आर्या मान हलवते, यू टू. न बोललेलं प्रेम. रोहन बाहेर पडतो. दरवाजाजवळ थांबतो. मागे वळतो. आर्या. ती त्याच्याकडे पाहते. व्हॉट एव्हर हॅपन्स टुडे वी विल हँडल इट टुगेदर. आर्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित. प्रॉमिस. प्रॉमिस. आर्याची ऑफिस मीटिंग. आर्या ऑफिसमध्ये पोहोचते. मीटिंग रूममध्ये बॉस, HR आणि समीर बसलेले. बॉस गंभीर आवाजात, आर्या, टुडे वी डिसाइड वेदर यू कंटिन्यू ऑन दिस प्रोजेक्ट. आर्याचं हृदय धडधडू लागलं. समीरचा रिपोर्ट. बॉस समीरकडे पाहतो. समीर, युअर रिव्ह्यू. समीर काही क्षण शांत राहतो. आर्याच्या डोळ्यात तणाव. तो फाईल उघडतो आणि म्हणतो, आर्या मेड मिस्टेक्स. आर्याचा चेहरा उतरतो. बॉस पुढे झुकतो. गो ऑन. समीर हलकंसं हसतो. शी मेड मिस्टेक्स बाय ट्रस्टिंग एव्हरीवन अँड डुईंग एव्हरीवन्स वर्क अलोन. सगळे थक्क. सत्याचा स्फोट. समीर पुढे म्हणतो, शी इज द हार्डेस्ट वर्किंग एम्प्लॉई हिअर. प्रोजेक्ट डिलेज हॅपन्ड बिकॉज द टीम फेल्ड हर. बॉस शांत होतो. याच्यावर नोट्स घेऊ लागते. आर्याच्या डोळ्यात पाणी येतं. मोठा निर्णय. बॉस म्हणतो, आर्या, इन्स्टेड ऑफ रिमूव्हिंग यू. क्षणभर थांबतो. वी आर प्रमोटिंग यू ॲज प्रोजेक्ट लीड. आर्या थक्क. सर, यू अर्नड इट. दुसरीकडे रोहनचा इंटरव्ह्यू. रोहन इंटरव्ह्यू रूममध्ये बसलेला. पॅनल मेंबर्स विचारतो, वाय लिव्ह युअर प्रिव्हियस जॉब. रोहन शांतपणे, बिकॉज समटाईम्स फॅमिली कम्स फर्स्ट. दुसरा मेंबर हसतो. अँड नाव. रोहन थांब. नाव आय वॉन्ट टू रिबिल्ड स्ट्रॉंगर दॅन बिफोर. आत्मविश्वासाचा क्षण. ते त्याला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारतात. रोहन सगळ्यांना स्मार्ट ॲन्सर्स देतो. शेवटी एक मेंबर म्हणतो, यू आर हॉनेस्ट, दॅट्स रेअर. रोहन हलकंसं हसतो. घरी परतताना संध्याकाळ. आर्या आणि रोहन दोघंही वेगवेगळ्या दिशेने घरी येत असतात. दोघांच्या चेहऱ्यावर ताण आणि एक्साइटमेंट. कोण आधी बोलेल घरात? दोघं समोरासमोर. तू सांग आधी. आर्या म्हणते, नाही तू. रोहन हसतो. आनंदाचा स्फोट. आर्या उड्या मारत, मला प्रमोशन मिळालं, प्रोजेक्ट लीड. रोहन आनंदाने तिला मिठी मारतो. दॅट्स माय गर्ल. आर्या हसत, आता तू सांग. रोहन सस्पेन्स ठेवतो. मला क्षणभर थांबतो. जॉब मिळाली. दुहेरी सेलिब्रेशन. दोघं हसतात, मिठी मारतात. आर्या, आज पहिल्यांदा वाटतंय आपण खरंच सेटल होतोय. रोहन, हो, टुगेदर. पण कथा इथे संपत नाही, थांबत नाही. तेवढ्यात रोहनच्या मेलवर नोटिफिकेशन. तो उघडतो. त्याचा चेहरा बदलतो. आर्या घाबरते. काय झालं? रोहन हळूच, जॉब ऑफर आहे पण पोस्टिंग दुसऱ्या शहरात. आर्या थक्क. एका घरात पुन्हा तोच प्रश्न. यावेळी कोण ॲडजस्ट करणार? आर्या करिअरच्या पीकवर, रोहन नव्या सुरुवातीवर. रोहन दुसऱ्या शहरात जाणार का? आर्या जॉब सोडणार का? आणि पुन्हा नात्यावर येणार का संकट? आता कोण देणार त्याग? रोहनच्या हातात मेल. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि तणाव दोन्ही. पोस्टिंग दुसऱ्या शहरात. आर्या काही क्षण स्तब्ध उभी राहिली. प्रमोशन मिळाल्याचा आनंद एका क्षणात हवेत विरला. पुन्हा तोच प्रश्न. आर्या शांत आवाजात, कुठलं शहर? रोहन हळूच, इथून 3 तास दूर. आर्या डोळे मिटते. पुन्हा म्हणजे पुन्हा डिस्टन्स. रोहन मान खाली घालतो. आनंद की अपराधीपण? रोहन म्हणाला, मला जॉब मिळालीये, आनंद व्हायला हवा. पण मला वाटतंय मी पुन्हा तुला अडचणीत टाकतोय. आर्या त्याच्याकडे पाहते. तू अडचण नाहीस रोहन, परिस्थिती तशी आहे. शांततेतलं जेवण. त्या रात्री दोघं जेवायला बसले. पण दोघंही शांत. आर्या फोनवर कामाचे मेल्स बघत होती. रोहन मेल पुन्हा पुन्हा वाचत होता. एकाच टेबलावर पण विचार वेगळे. न बोललेली वेदना. रोहन अचानक म्हणाला, जर तू म्हणत असेल तर मी हा जॉब सोडतो. आर्या लगेच वर बघते. नाही पण. नाही रोहन, तू खूप काही सोडलंस आधीच. आर्याचा अंतर्गत संघर्ष. ती हळूच म्हणाली, पण माझा प्रोजेक्ट आता सुरू झालाय, मी लीव्ह घेऊ शकत नाही. रोहन, मग? दोघं पुन्हा शांत.
नेहाचा व्हिडिओ कॉल, फोन वाजतो. नेहा स्क्रीनवर, हॅलो फॉरेन फायटर्स, काय चाललंय, ती हसत. चेहरे बघून वाटते पुन्हा ड्रामा सुरू आहे. आर्या जबरदस्ती हसते. रोहन म्हणतो, जॉब मिळाली पण दुसऱ्या शहरात. नेहा मोठ्याने, वा म्हणजे सीझन 2 सुरू. सासूचा हल्ला. तेवढ्या सुनीताताई कॉलवर येतात. दोघंही नीट ऐका. त्यांचा आवाज शांत पण ठाम. त्याग नेहमी एकाच व्यक्तीने करायचा नसतो. आर्या आणि रोहन एकमेकांकडे पाहतात. ताई पुढे म्हणाल्या, यावेळी निर्णय भावनेने नाही, शहाणपणाने घ्या. प्रॅक्टिकल प्लॅन. माधव काका कॉलवर येतात. वीकेंड मॅरेज ऐकलंय का? मग वीकेंड टुगेदर का नाही? रोहन गोंधळतो. म्हणजे आठवड्यात काम, वीकेंडला एकत्र. आर्या विचारात पडते. भावनांचा स्फोट. रोहन अचानक म्हणतो, मला असं नातं नकोय ज्यात आपण फक्त वीकेंडला भेटू. आर्या दुखावते. मग मला काय करायचंय? माझं करिअर सोडायचं? मी तसं म्हटलं नाही, पण अर्थ तोच आहे. मोठं भांडण. दोघांचे आवाज वाढतात. रोहन, मी फक्त नॉर्मल लाईफ मागतोय. आर्या, आणि मी माझी ओळख जपते. रोहन, मग मी कुठे तुझ्या आयुष्यात? आर्याच्या डोळ्यात अश्रू. सगळ्यात आधी, पण तुला ते दिसत नाही. शांतता आणि पश्चाताप. रोहन गप्प. आर्या रूममध्ये जाते. दार बंद. रोहन बाहेर उभा, हात दारावर, पण नॉक करत नाही. शेवटचा ट्विस्ट. रात्री उशिरा आर्या लॅपटॉप उघडते. कंपनी पोर्टलवर जाते. ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर्म ओपन करते. ती स्वतःशीच. कदाचित सोल्युशन मीच आहे. तेवढ्याच स्क्रीनवर पॉपअप, इंटरनल ट्रान्सफर अवेलेबल, सेम सिटी ॲज रोहन पोस्टिंग. आर्या थक्क. ती फॉर्म भरू लागते. पण क्वेश्चन दिसतो. रिझन फॉर ट्रान्सफर. ती थांबते. करिअर, लव, कॉम्प्रोमाइज. आर्या ट्रान्सफर घेणार का? रोहनला सांगणार का? आणि दोघं पुन्हा एकत्र राहतील का? गुपित निर्णय. रात्र गडद झाली होती. रोहन झोपायचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यात झोप नव्हती. आर्या लॅपटॉप समोर बसलेली. स्क्रीनवर ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर्म. तिच्या मनात एकच विचार, हे केलं तर नातं वाचेल, पण माझं स्वप्न? शांततेतला निर्णय. आर्या हळूहळू फॉर्म भरते. रिझन फॉर ट्रान्सफर. ती काही क्षण थांबते, मग टाईप करते, फॅमिली स्टॅबिलिटी. तिच्या डोळ्यात पाणी येतं. सबमिट बटनवर बोट थांबतं आणि ती क्लिक करते. दुसऱ्या बाजूला रोहन हॉलमध्ये एकटाच बसलेला. त्याच्या मनात अपराधीपणा. मी पुन्हा तिच्यावर प्रेशर टाकतोय का? तो फोन काढतो. जुने फोटोज बघतो. इंडियामधले मुवमेंट्स, एअरपोर्ट, फर्स्ट अपार्टमेंट. तो हलकासा हसतो आणि लगेच डोळे ओले होतात. सकाळचा अभिनय. सकाळी दोघं किचनमध्ये. आर्या नेहमीसारखी वागत होती. कॉफी? रोहन, हां. दोघंही नॉर्मल दिसायचा प्रयत्न करत होते, पण आतून तुटलेले. रोहनचा प्रयत्न. रोहन म्हणतो, काल सॉरी, मी जास्त बोललो. आर्या हलकसं हसते, मीही. तो पुढे म्हणतो, आपण मिळून सोल्युशन शोधू. आर्या मनात, मी आधीच शोधलाय. ऑफिसमध्ये धक्का. आर्या ऑफिसमध्ये पोहोचते. HR तिला बोलावतात. युअर ट्रान्सफर रिक्वेस्ट रिसिव्ड. आर्या घाबरते. सो सून. HR हसतात. फास्ट ट्रॅक रिक्वेस्ट मार्क्ड अर्जंट. आर्या थबकते. हू मार्क्ड इट अर्जंट? HR फाईल बघतात. रिक्वेस्टेड बाय सिनियर डायरेक्टर. आर्या गोंधळते. पण मी कोणालाच सांगितलं नाही. समीरची एंट्री. तेवढ्यात समीर येतो. कॉंग्रॅट्स, हर्ड अबाउट द ट्रान्सफर रिक्वेस्ट. आर्या दचकते. तुला कसं कळलं? समीर हलकसं. ऑफिसमध्ये बातम्या लपून राहत नाहीत. आर्या संशयाने, तू केलंस? समीर हसतो. आय हेल्प पीपल हू डिझर्व बेटर. घरात दुसरीकडे. रोहनला त्याच्या न्यू ऑफिसकडून कॉल. यू नीड टू कन्फर्म रिलोकेशन टुडे. रोहन म्हणतो, कॅन आय गेट वन मोर डे? उत्तर, नो, टुडे ओनली. रोहनच्या चेहऱ्यावर ताण. भावनांचा क्लॅश. संध्याकाळी रोहन घरी येतो. मला आज कन्फर्म करावं लागणार आहे. आर्या शांत. कर. रोहन तबकतो. इतकंच? आर्या, हो, करिअर चान्स आहे ना. रोहन दुखावतो. तू इतकी दूर गेलीस? सत्य जवळ येतं. आर्या रागाने, दूर मी गेले की तू मला समजून घेणं सोडलंस? रोहन, मी अजूनही फाईट करतोय आपल्यासाठी. आर्या मनात ओरडते, मी सुद्धा. पण तोंडातून शब्द येत नाहीत. शेवटचा ट्विस्ट. तेवढ्यात आर्याला मेल येतो. ती उघडते. ट्रान्सफर अप्रूव्ड. इफेक्टिव्ह इमिजिएटली. सेम सिटी ॲज रोहन पोस्टिंग. आर्या थक्क. रोहन विचारतो, काय झालं? ती फोन लपवते. काही नाही. आता आर्याकडे गुपित आहे. ती रोहनला सरप्राईज देणार की हे गुपितच नव्या भांडणाचं कारण होणार? रोहनला ट्रान्सफरबद्दल कळेल का? समीरचा हेतू काय आहे? आणि सरप्राईज की मिसअंडरस्टँडिंग? गुपित उघड होणार.
आर्याच्या फोनवर मेल चमकत होता. ट्रान्सफर अप्रूव्ड. सेम सिटी ॲज रोहन पोस्टिंग. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. एकीकडे आनंद, दुसरीकडे भीती. आता सांगू का की सरप्राईज द्यावं? लपवलेलं हसू. रोहन तिच्याकडे पाहत होता. काय झालं? अचानक हसतेस? आर्या पटकन फोन खाली ठेवते. काही नाही, ऑफिस मेल. रोहन थोडा संशयाने. गुड न्यूज आहे का? आर्या हलकसं. कदाचित. रोहनचा ताण. तो सोफावर बसतो. मी आज रिलोकेशन कन्फर्म केलंय. आर्या त्याच्याकडे पाहते. म्हणजे तू जाणार? रोहन, हो, 2 दिवसात. आर्याच्या मनात 2 दिवसात? मग मला लगेच सांगायला हवं. सरप्राईज प्लॅन. पण ती ठरवते त्याला शेवटच्या क्षणी सरप्राईज देईन. ती मनातच हसते. नेहाचा व्हिडिओ कॉल. फोन वाजतो. नेहा स्क्रीनवर. हॅलो, काय चाललंय? ती लगेच म्हणते, वहिनी, चेहरा बघून वाटते काहीतरी सिक्रेट आहे. आर्या गोंधळते. नाही रे, काही नाही. नेहा हसते. तू खोटं बोलतेस तेव्हा आयब्रोज वर जाते. रोहन पहिल्यांदाच हसतो. सासूची शंका. सुनीताताई कॉलवर येतात. आर्या, सगळं ठीक आहे ना? आर्या, हो आई. ताई काही क्षण शांत राहतात. ठीक असेल तर तुझा आवाज एवढा थरथरत नाही. आर्या गप्प. ऑफिसमध्ये नवीन वळण. दुसऱ्या दिवशी आर्या HR कडे जाते. माझं ट्रान्सफर लेटर मिळेल? HR फाईल पाहतात. ॲक्च्युली 1 इश्यू. आर्याचा चेहरा उतरतो. काय इश्यू? युअर ट्रान्सफर नीड्स फायनल साइन ऑफ फ्रॉम सिनियर डायरेक्टर. आर्या, कधी मिळेल? HR, आज संध्याकाळपर्यंत. समीरची पुन्हा एंट्री. तेवढ्यात समीर येतो. नीड हेल्प? आर्या त्रासून. तू सतत अचानक काय येतोस? समीर शांत हसतो. बिकॉज टायमिंग इज एव्हरीथिंग. आर्या संशयाने. डायरेक्टर, तूच इन्फ्लुएन्स केलंस. समीर, मे बी. घरात दुसरीकडे रोहन पॅकिंग करत असतो. त्याला एक फोटो सापडतो एअरपोर्टवरचा. तो हलकसा म्हणतो. पुन्हा एकदा डिस्टन्स सुरू. भावनिक क्षण. आर्या घरी येते. पॅकिंग बॅग्स बघून तिचं मन भरून येतं. इतकं लवकर सगळं बदलतं? रोहन, लाईफ आहे. तो पुढे म्हणतो. कधी कधी वाटतं आपण ऑपोजिट दिशांना चाललोय. आर्याच्या डोळ्यात पाणी येतं. सत्य सांगणार? ती म्हणते, रोहन, मला काही सांगायचं आहे. रोहन तिच्याकडे वळतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. न्यू ऑफिस कॉल. तो कॉल उचलतो. आर्या पुन्हा शांत होते. मोठा ट्विस्ट. रोहन कॉल ठेवतो. चेहरा बदललेला. जॉईनिंग प्रिपोन्ड झाली. आर्या घाबरते. म्हणजे मी उद्या सकाळी निघतोय. आर्या थक्क. उद्या रोहन निघणार? ट्रान्सफर लेटर अजून पेंडिंग. आर्या त्याच्यासोबत जाऊ शकेल का? की पुन्हा उशीर होणार? आर्याला वेळेत अप्रुव्हल मिळेल का? रोहन एकटाच जाईल का? आणि सरप्राईज होणार की हार्टब्रेक? उशिरा झालेलं प्रेम. रात्रभर घरात कुणालाच झोप लागली नाही. रोहनच्या बॅग्स दरवाजाजवळ तयार होत्या. आर्याच्या मनात वादळ होतं. उद्या सकाळी रोहन निघणार होता आणि तिचं ट्रान्सफर लेटर अजूनही पेंडिंग. न सांगितलेलं सत्य. आर्या खिडकीत उभी. हातात फोन. मेल रिफ्रेश. पुन्हा रिफ्रेश. काहीच नाही. ती स्वतःशी. जर अप्रुव्हल नाही मिळालं तर? डोळ्यात अश्रू जमा होतात. रोहनचा शांत निरोप. रोहन हॉलमध्ये बसलेला. तो आर्याकडे पाहतो. झोपली नाहीस? आर्या हसण्याचा प्रयत्न करते. तूही नाही. रोहन हलकसं. कधी कधी निरोप आधीच जागा ठेवतो. भावनांचा संवाद. आर्या त्याच्या जवळ बसते. रोहन, जर डिस्टन्स आलं तर? रोहन तिचा हात धरतो. यावेळी आपण तुटणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. सकाळचा धक्का. सकाळी टॅक्सी खाली आलेली. रोहन बॅग्स उचलतो. आर्याचं हृदय तुटत होतं. तेवढ्यात ती शेवटी म्हणते, रोहन थांब, मला काही सांगायचं आहे. रोहन थांबतो. कुपीत उघड. आर्या फोन दाखवते. मी ट्रान्सफर रिक्वेस्ट टाकली होती तुझ्या सिटीसाठी. रोहन थक्क. काय? मी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. रोहनच्या डोळ्यात पाणी येतं. तू माझ्यासाठी? आर्या हळूच. आपल्यासाठी. आनंद पण अपूर्ण. रोहन तिला मिठी मारतो. मग ये ना माझ्यासोबत. आर्या रडत. अप्रुव्हल अजून आलेलं नाही. दोघं पुन्हा शांत. वेळ निघून जाते. टॅक्सी ड्रायव्हर हॉर्न वाजवतो. सर, लेट होईल. रोहन फोन पाहतो. टाइम कमी. आर्या मेल रिफ्रेश करते. काहीच नाही. सासूचा कॉल. फोन वाजतो. सुनीताताई, काय झालं? निघालात का? आर्या रडत. आई, अप्रुव्हल नाही आलं. ताई ठाम आवाजात. विश्वास ठेव. योग्य गोष्ट उशिरा येते, पण येते. शेवटची मिठी. आर्यन बॅग्स घेतो. तो आर्याजवळ येतो. मला जावं लागेल. आर्या मान हलवते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. दोघं घट्ट मिठी मारतात. मोठा ट्विस्ट. रोहन टॅक्सीमध्ये बसतो. टॅक्सी सुरू होते. तेवढ्यात आर्याच्या मोबाईलवर
नोटिफिकेशन ती उघडते. ट्रान्सफर अप्रूव्ड. रिपोर्ट ॲट न्यू ब्रँच विदिन 24 hours. आर्या जोरात ओरडते, रोहन. टॅक्सी थांबते. रोहन उतरतो. काय झालं? ती धावत येते. फोन दाखवते. रोहन अवाक. अप्रुव्हल आलंय, पण आता फ्लाईट आजच आहे. दोघं वेळेत पोहोचतील की पुन्हा नियती खेळ खेळणार? दोघं एकत्र नवीन शहरात पोहोचतील का, की शेवटच्या क्षणी आणखी एक धक्का बसेल? शेवट की नवी सुरुवात? आर्याच्या फोनवर अप्रुव्हल मेल चमकत होता. ट्रान्सफर अप्रूव्ड. रिपोर्ट विदिन 24 hours. रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. क्षणभर दोघांनाही शब्द सुचले नाहीत. मग रोहन हसला. म्हणजे डेस्टिनीला आपण वेगळं व्हायला मान्यच नाही. धावपळ सुरू. टॅक्सी ड्रायव्हर ओरडला, सर एअरपोर्टला उशीर होईल. रोहन बॅग्स परत उचलतो. आर्या धावत घरात जाते. लॅपटॉप, डॉक्युमेंट्स, पासपोर्ट, बॅग. नेहमीपेक्षा जास्त वेगात सगळं भरते. नेहा व्हिडिओ कॉलवर. ओ हो, क्लायमॅक्स सुरू आहे का? सासूचा आशीर्वाद. सुनीताताई कॉलवर येतात. आर्या शांत रहा, घाबरू नको. माधव काका हसतात. आधी फ्लाईट पकडा, मग इमोशन्स करा. आर्या हसत रडते. आई बाबा ब्लेस करा. ताई म्हणतात, दोघं एकत्र असाल तर कुठेही घर बनेल. एअरपोर्टची धावपळ. दोघं एअरपोर्टला पोहोचतात. अनाउन्समेंट सुरू. फायनल कॉल फॉर बोर्डिंग. आर्या घाबरते. आपण लेट झालो. रोहन तिचा हात धरतो. रन. दोघं बॅग्स घेऊन धावत गेटकडे जातात. अडथळा. सिक्युरिटी स्टाफ म्हणतो, मॅम युअर विजा पेपर्स. आर्या थबकते. मी बॅगमध्ये ठेवले होते. मी ती बॅग उघडते. पेपर्स दिसत नाहीत. रोहन घाबरतो. कुठे गेले? तणावाचा क्षण. बोर्डिंगची शेवटची घोषणा. आर्याच्या डोळ्यात अश्रू. पुन्हा काहीतरी होणार. रोहन शांतपणे तिचा हात धरतो. नाही, यावेळी नाही. तो स्वतःच्या फाईलमधून पेपर्स काढतो. आर्या थक्क. हे तुझ्याकडे कसे? रोहन हसतो. तू पॅनिक होशील म्हणून मी रात्री सेफ ठेवले. प्रेमाचा मोठा क्षण. आर्या त्याला मिठी मारते. तू खरंच बदललायस. रोहन हलकसं. तू शिकवलंस. नवीन शहर, नवीन घर. दोघं फ्लाईटमध्ये बसतात. खिडकीतून बाहेर ढग दिसत होते. आर्या म्हणाली, आपण किती भांडलो, किती तुटलो. रोहन तिचा हात धरतो. पण शेवटी एकत्र आलो. काही महिन्यांनी नवीन शहरात आर्या प्रोजेक्ट हेड झाली होती. रोहन त्याच्या जॉबमध्ये सेटल झाला होता. छोटंसं सुंदर घर. हसणं, शांतता, समजूत. घरून सरप्राईज कॉल, व्हिडिओ कॉल वर सुनीताताई, माधव काका, नेहा. नेहा ओरडली, ब्रेकिंग न्यूज. आर्या हसली. काय झालं? नेहा, आई बाबा तुमच्याकडे राहायला येणार आहेत. रोहन थक्क. काय? सुनीताताई हसत. 4 दिवसांसाठी. सगळे हसतात. नेहाचा टोमणा. फक्त 4 दिवस? बाकी नंतर बघू. शेवटचा ट्विस्ट. आर्या रोहनकडे पाहते. तयार आहेस? रोहन हसतो. सासूचे 4 दिवस. सीझन 2 सुरू. सुंदर शेवट. नवीन घर, नवीन शहर, नवीन स्वप्न. पण नातं तेच. आता अधिक मजबूत. कारण प्रेम फक्त सोबत नसतं. प्रेम म्हणजे वारंवार एकमेकांना निवडणं. समाप्त, पण पुढची कथा सुरू होऊ शकते. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.